गोंदिया जिल्ह्यात जास्त दराने युरिया विक्री करत असाल आणि नकली खताची विक्री करत असाल तर सावध व्हा। गोंदिया जिल्ह्यात कृषी विभाग आता ऍक्शन मोडवर आला असून गोंदिया जिल्ह्यात खरीप हंगामाच्या पार्श्वभूमीवर बोगस बी बियाणे, खते व विक्रीस आळा घालण्यासाठी कृषी विभागाने 9 भरारी पथके गठीत केली आहेत। तसेच 26 गुणनियंत्रण निरीक्षकांचाही समावेश असून गुणनियंत्रण निरीक्षकांमार्फत कृषी केंद्राची अचानक तपासणी केली असता 2025 या वर्षामध्ये अनियमितता आढळल्याने 38 कृषी केंद्रावर कारवाई करण्यात आली आहे। आमगाव येथे मध्य प्रदेश राज्यात खते विक्री करत असताना आढळलेले 2 कृषी केंद्राचे परवाने निलंबित करण्यात आले आहेत आणि युरियाची जास्त दराने विक्री केल्याप्रकारे एका केंद्राचे परवाने निलंबित करण्यात आले आहेत आणि पुढील कारवाई प्रस्तावित असल्याचे जिल्हा कृषी अधीक्षक निलेश कानवडे यांनी सांगितले आहे। 2025 मध्ये आपण मार्च महिन्यापासून कृषी सेवा केंद्रांचे जवळपास 35 परवाने निलंबित केलेले आहेत आणि आता मागील महिन्यापासून आम्हाला जे प्रस्ताव प्राप्त झाले आणि एक गुन्हा पण दाखल झाला आहे। ज्या कृषी केंद्रामधून मध्य प्रदेशमध्ये खताचा पुरवठा होताना आम्हाला आढळून आला, तर त्या ठिकाणी 2 कृषी केंद्रांवर आणि एका कृषी केंद्रामध्ये जादा दरानं युरियाची विक्री केली जात होती। तर अशा या 3 कृषी केंद्रांचे परवाने पुढील आदेशापर्यंत आम्ही निलंबित केलेले आहेत। त्यावर पुढील पोलिसांमार्फत तपास चालू आहे। चार्जशीट दाखल होण्याचा कालावधी जो आहे 3 महिन्याचा आहे, तोपर्यंत ते निलंबित राहतील। पुढील कारवाई त्यानंतर प्रस्तावित करण्यात येईल।